साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कर्ज काढणार नाही. पारंपरिक भारतीय तो थोडक्यात मी परिचय पण करून देतो. आज ही जी जागा आपण पाहतो, ज्या जागेमध्ये परमेश्वराच्या कृपेने या मंदिराचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय, विकास वाढतोय. ही 15 एकर जागा ज्यांनी मिळवून दिली, ज्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिळवून दिली, ती व्यक्ती म्हणजे आदरणीय कृषीभूषण साहेबराव पाटील दादा. या जागेच्या निमित्ताने आपण हाजरामर झालेला. या मंदिराचा जेव्हा जेव्हा इतिहास दिला जाईल त्या वेळेला आपल्या नावाचा जयघोष झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा परमेश्वर ठरवतं की त्याची सेवा कोणी करायची असते. आपल्यावर साक्षात गजानन महाराजांची कृपा आहे. आपण भूमिमातेचे उपासक आहात आणि जे भूमिपुत्र आहेत ते सुद्धा आपले चाहते आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तो योग आला. दुसरं, हल्लीचे आमचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आदरणीय दादासाहेब अनिल भाईराज पाटील हे राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम पुण्याला त्यांचा मेळावा आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. पण त्यांच्या सुविद्य पत्नी की ज्यांचं त्यांना भक्कम समर्थन असतं, त्या स्वतः उत्कृष्ट नेत्या म्हणून शोभित झालेल्या आहेत. माजी नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. यावर्षी आपल्याला पर्यटन विभागाकडून आदरणीय अनिल दादांनी 25 कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे अतिशय कमी दिवस चालणारा इतका भरघोस निधी मिळाला त्याच्यापैकी आपलं मंदिर आहे. आणि जेव्हा जेव्हा या मंदिराचा इतिहास दिला जाईल तेव्हा तेव्हा हे 25 कोटी रुपये आणि तत्कालीन नामदार अनिलदादा पाटील यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. या 2 विभूतींसारखे लोक देवदूत म्हणून येत आहेत आणि या मंदिराचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय. आज वटसावित्री पौर्णिमा आहे. आपल्या सगळ्यांना या वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की आदरणीय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज मंगळग्रह संस्थानाने एकदम चांगल्यातला चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि शक्तिमान सर्वसाक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू, कोणताही बडेजावपणा करणार नाही, लग्नासाठी कर्ज काढणार नाही, पारंपरिक भारतीय तथा हिंदू संस्कृती प्रमाणेच लग्न लावू. आपल्या पारंपरिक संस्कृतीत नसलेल्या प्री वेडिंग शूट, रिंग सेरेमनी यासारख्या अन्य कोणत्याही गैरप्रथा स्वीकारणार नाहीत. शक्यतो साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी आटोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अत्यंत मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलू. हुंडा देणार नाहीत, अन्न घेणारही नाहीत. मुलाच्या नात्याने आई वडिलांची तर सुनेच्या नात्याने सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करू. त्यांना कधीही वृद्धाश्रमात पाठवणार नाही. भाऊ बहिणींमध्ये कधीही वाद विवाद होऊ देणार नाही.
त्यांना सर्वतोपरी मदत करू, सुनेला मुलीसारखे वागू, घरात कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाही, सुनेच्या माहेरातील कुटुंबियांना नेहमी आदराने वागू, मुलीच्या संसारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करून समस्या निर्माण होऊ देणार नाही, कायम व्यसनमुक्त राहू, बालविवाह होऊ देणार नाहीत, बालविवाह करणार नाही। धन्यवाद। शपथ आम्ही सर्व शक्तिमान सर्वसाक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू, कोणता सर्व साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू, सर्व साक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू,